पुण्यात मेंदू व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होते. या पार्श्वभूमीवरती आता गाईडलाईन्स जारी झालेल्या आहे. तर कॅम्पिलोबॅक्टर या जीवाणूमुळे हा आजार बळावल्याचा संशय आहे. या जीवाणूचा प्रसार हा दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे होतो अशी शक्यता आहे. त्यामुळे अशुद्ध पाणी आणि दूषित अन्न टाळण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाणी उकळून थंड करून प्या किंवा बाटलीबंदच पाणी वापरा. शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने हात स्वच्छ धुवा. भाज्या आणि फळं चांगली धुवून मगच खा. मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा. कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा. यासोबत राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. पुण्यात दुर्मिळ गुयलेन बॅरे या सिंड्रोम आजारानं थैमान घातलं. पुण्यात रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 वर पोहोचली. 2 दिवसात ही संख्या दुपटीने वाढली आहे. 38 पुरुष तर 21 महिलांना गुयलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाली आहे. 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. मेंदू व्हायरससाठी पुण्यातल्या पाण्याचे स्रोत तपासा असे आदेश पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी दिले. पुणे शहराच्या ज्या भागात गुलियन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आढळत आहे तिथे पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवण्याचे निर्देश हे आयुक्तांनी दिले आहेत. मुंबई अहमदाबाद मार्गावरती आता बुलेटच्या जागी वंदे भारत धावणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येणार आहे. MSRTCच्या लालपरीचे भाडेवाढ आता 15% वाढणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती ST मधील अधिकाऱ्यांना दिली. दरवाढ झाल्यास STच्या उत्पन्नात 4 कोटींची भर पडेल. त्यामुळे STच्या तोट्यात रुतलेले चक्क बाहेर निघण्यास मदत होईल. अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वाहन चालकांसाठी सेतूच्या शेवटी जासई या ठिकाणी फूड प्लाझा आणि पेट्रोल पंपाची सुविधा लवकरच उपलब्ध होईल. याबाबतचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतला आहे. त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये ही सुविधा कार्यान्वित होणार आहे. आज पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद असेल. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी भारती विद्यापीठ आणि आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठा हा बंद राहील. उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांसह संगमात स्नान केलं. त्यानंतर CM योगी यांनी देखील आपल्या सहकारी मित्रांसोबत संगमात काठावरती बसून भोजन केलं. कोलकाता या ठिकाणी एडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघानं 7 गडी आणि 43 चेंडू राखत दणक्यात विजय मिळवलाय. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघानं निर्धारित 20 षटकांमध्ये सर्व बाद 132 धावा करत टीम इंडियासमोर 133 धावांचं टार्गेट सेट केलंय. इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 5.75च्या इकॉनॉमीने फक्त 23 धावा दिल्या. 3 विकेट्स घेतल्या. त्यानं जोस बटलर, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. ज्या खेळपट्टीवर इंग्लंडचा संपूर्ण संघ 132 धावांमध्ये ऑल आऊट झालाय त्याच खेळपट्टीवरती एकट्या अभिषेक शर्मानं 34 चेंडूमध्ये 79 धावांचा तडाखा दिलाय. ज्यामुळे भारताने पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडला 7 गड्यांनी नवमीत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कोलकाताच्या एडन गार्डन मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने धारदार आणि धमाकेदार खेळी केली. अभिषेकने या दरम्यान अवघ्या 20 चेंडूमध्ये अर्धशतक साजरं केलंय. या 50सह त्यानं युवराज सिंगच्या खास विक्रमाशी बरोबरी केली आहे. अभिषेकने 34 चेंडूत 79 धावांची खेळी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी BCCIनं पाकिस्तानला आणखी एक धक्का दिलाय. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताच्या जर्सीमधून पाकिस्तानचं नाव काढलंय. चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे प्रत्येक टीमच्या जर्सीवर ट्रॉफीच्या लोगोसह पाकिस्तानचं नाव हे लिहिण्यात आलेलं आहे. मात्र टीम इंडिया आपल्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापणार नाही हे BCCIने स्पष्ट केलं.
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान 4 विशेष वातानुकूलित ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला। या सेवांचा फायदा कोल्ड प्लेच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या चाहत्यांना होईल। 25 आणि 26 जानेवारीला कोल्ड प्लेचा कार्यक्रम अहमदाबादमध्ये होणार आहे। पुण्याच्या पवना नदीवरील फुलपाखरू आकारातील पुलाचं काम मुदत संपल्यानंतरही अपूर्ण आहे। 25 कोटी रुपयांच्या पुलावर 40 कोटी रुपयांचा खर्च झालाय। ठेकेदाराला दिलेली मुदतवाढ 26 जानेवारी रोजी संपते आहे। या मुदतीत देखील काम पूर्ण होण्याची शक्यता नाही, त्यामुळे नागरिकांना पुलासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल। मध्य रेल्वेने रोहा स्थानकावर 5 मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला। 25 जानेवारीपासून याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार आहे, त्यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। भायखळा आणि बोरिवलीमध्ये बांधकाम बंदी लागू केल्यानंतर या भागातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली। दरम्यान समीर ॲपवरील आता नोंदींनुसार भायखळा आणि देवनार या ठिकाणी वाईट हवेची नोंद झाली आहे। धाराशिवच्या आलियाबाद ग्रामपंचायतीत दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रण देण्यात आलंय। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी केलेल्या कामाची दखल घेत केंद्र सरकारकडून हे निमंत्रण दिलं गेलं आहे। पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याला 293 वर्ष झाली, मात्र ऐतिहासिक शनिवार वाडा हा दुर्लक्षित आहे। वर्षातून एकदा शनिवार वाडा उघडला जातो। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लक्ष घालावं, शनिवार वाड्याचं संवर्धन करावं, ही खंत आणि नाराजी आयोजकांनी व्यक्त केलेली आहे। बातमी शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी आहे, कारण बर्ड फ्लूने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलंय। रायगडच्या चिरनेर गावात बर्ड फ्लूचं थैमान बघायला मिळालंय। खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 1237 कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। 177 अंडी आणि 270 किलोग्रॅम खाद्य हे नष्ट करण्यात आलंय। उरण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना लागण झाली आहे, त्यामुळे चिरनेरमधील चिकनची दुकानं 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। आणखी एक मोठी बातमी, ठाण्याच्या कोपरीमध्ये सुद्धा बर्ड फ्लूने आता शिरकाव केला। कोपरीमध्ये आता चिकन मटण विक्री 5 फेब्रुवारीपासून बंद ठेवण्याचे आदेश 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत। ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानी पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली। त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागानं बंगल्याच्या 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्याच नष्ट केल्या। या पथकानं 127 नागरिकांची आरोग्य तपासणी केली। 75 जणांचे स्वाब नमुने घेतले, मात्र त्यात काही आढळून आलेलं नाही आहे। पासून 5 फेब्रुवारीपर्यंत सगळे मटण आणि चिकनची दुकानं बंद होणार आहेत, कारण की बर्ड फ्लूच्या कारणामुळे सदरची दुकानं बंद करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेले आहे। कोपरी परिसरामध्ये जी काही दुकानं आहेत, जी काही दुकानं आहेत, या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी बर्ड फ्लूमुळं काही कोंबड्या दगावल्या होत्या, त्यामुळे ही दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। विशेष म्हणजे ही काही दुकानं आहेत, ही जी काही दुकानं बंद केल्यामुळे कोपरी परिसरामध्ये जे काही खवय्ये आहेत, या खवय्यांना आज चिकन किंवा मटण खाता येणार नाहीये। बर्ड फ्लूमुळं हा जो काही धोका होता, हा धोका टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावं, असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। तर एकंदरीत बर्ड फ्लूने कसं थैमान घातलं हे आपण पाहिलं। यासोबत इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। अमरावतीमध्ये महिला एसटी प्रवासी वाढलाय। अमरावती जिल्ह्यात वर्षभरात एसटीमधून 1,61,00,000 महिलांनी प्रवास केलेला आहे। महिला प्रवाशांच्या वाढत्या संख्येने एसटीचं उत्पन्न वाढलंय। यवतमाळच्या कोसदनीजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला। नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली। अपघातादरम्यान नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला। या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। पनवेलमधल्या कामोठे आणि तळोजामध्ये पालिका प्रशासन प्राथमिक शाळा उभारणार आहे। मागील अनेक वर्षांपासून येथील पालकांकडून पालिकेच्या शाळा सुरू करण्याची मागणी केली जाते आहे। पुढील 2 वर्षांमध्ये या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू करण्याचं नियोजन पालिका आयुक्तांनी आखलं आहे।
अहिल्यानगरमध्ये रसायन मिश्रित पाणी ओढ्यात सोडण्यात आलं. रसायन मिश्रित पाणी मिसळल्यानं शेतकऱ्यांची पिकं जळाली. इतकंच नाही तर ओढ्या नाल्यांमध्ये असलेले मासे आणि साप देखील मृत अवस्थेत आढळले. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचं आवाहन धुळे पोलिसांनी केलंय. सामाजिक संस्थांनी राष्ट्रध्वज इतरस्त आढळून आल्यास स्वयंसेवकांच्या मार्फत गोळा करून प्रशासनाला सुपूर्द करा, असं देखील आवाहन धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सामाजिक संस्थांना केलंय. वीज महावितरण यांच्या वतीने सर्वत्र स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे मीटर रिडिंग आणि बिल वाटप करणारे कामगार यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे. यांच्या विरोधात वीज मीटर रिडिंग आणि बिल वाटप करणारे कामगार 1 फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहेत. स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवसेना आक्रमक झाली. खेडमधल्या कोका कोला कंपनीचं काम बंद आहे. काम बंद केल्यानंतर तुर्तास आंदोलन मागे देखील घेण्यात आलंय. स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य न दिल्यास शिवसैनिक पुन्हा कंपनीत घुसणार असा इशारा देण्यात आलेला आहे. धाराशिवच्या उमरगा बायपास रस्त्यावरती सतत होत असलेल्या अपघाताला कंटाळून नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. दरम्यान या महामार्गाचं काम संत गतीने चालू असल्याने या ठिकाणी सातत्यानं अपघात होत आहे. त्यामुळे या महामार्गाचं काम जलद गतीने करावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय. सुपीक जमीन जात असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध केला. लातूर जिल्ह्यातील 481 हेक्टरवरून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी 2 गट पडले. काही शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलं तर काही शेतकऱ्यांनी विरोध. त्यामुळे आता 24 जानेवारी रोजी आता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आंदोलन करणार आहे. नाशिकच्या बोगस पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईला आता सुरुवात करण्यात आलेली आहे. तर या शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द करण्याची प्रक्रिया सुद्धा आता सुरू झालेली आहे. वसूल करण्यात आलेले पैसे पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत. तब्बल 4500 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरलेला आहे. पेणमध्ये गावठी वालाच्या शेंगांची शेती बहरली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. शेतकऱ्यांकडून गावठी वालाच्या शेंगांची शेती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये गावठी वाल बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. एपीएमसी फळ बाजारात 865 क्विंटल मोसंबीची आवक झाली. त्यामुळे बाजारात मोसंबीला 25 ते 50 रुपये किलो भाव मिळतोय. आवक वाढली असली तरी ग्राहकांकडून मागणी असल्यानं भाव स्थिर राहतील ही शक्यता व्यापारी वर्तवत आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हिरव्या मिरचीची लागवड केली, परंतु वातावरणातील बदलांमुळे मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. मोठं आर्थिक नुकसान झालं. लागवड खर्चही निघत नाहीये, त्यामुळे शेतकरी या ठिकाणी धास्तावलाय.